नमस्कार मंडळी, लोकसभा निवडणुकीचं बिगुल देशभरात वाजतंय. इंडिया आघाडी असेल किंवा एनडीए असेल, आपल्या विजयासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसतात. महाराष्ट्रामध्ये महायुतीने 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलंय. त्यापैकी महायुतीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी आपापल्या जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. मागील काही व्हिडिओजमध्ये आपण काही लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला, त्यानुसारच आज आपण अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. त्यामध्ये महायुतीचा उमेदवार कोण असेल, महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल, तसेच अपक्ष किंवा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कोण असतील. नमस्कार, मी तेजस भागवत, रितम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अमरावती लोकसभेबद्दल जाणून घेणार आहोत. या मतदारसंघामध्ये भाजपने म्हणजे महायुतीने विद्यमान खासदार ज्या मागच्या वेळी अपक्ष म्हणून निवडून आले होते आणि आता भाजपच्या तिकिटावर लढतात अशा नवनीत राणा यांना तिकीट दिलंय. तर महाविकास आघाडीने काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांना अमरावतीमधून लोकसभेचं तिकीट दिलंय. आता यामध्ये विजय कोणाचा सहज शक्य आहे किंवा येथील राजकीय समीकरण कसे आहेत याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात. नवनीत राणा ज्या सध्याच्या विद्यमान खासदार आहेत त्या 2019च्या मोदी लाटेमध्ये देखील अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. त्यामुळे देशभरासह राज्यभरात त्यांचं कौतुक केलं जात होतं. मात्र यंदा त्या भाजपच्या तिकिटावर लढत आहेत. 2019मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या मदतीने त्या निवडून आल्या होत्या. मात्र सध्या रवी राणांचा जो पक्ष आहे आणि बच्चू कडू जे महायुतीतच आहेत त्यांच्या पक्षामध्ये एक जोरदार वाद चालू आहे. म्हणजे दोघंही एकमेकांच्या प्रचंड विरोधात असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे नवनीत राणा यांना हरवणं हेच माझं लक्ष्य आहे असं बच्चू कडू म्हणतात. त्यामुळे त्यांनी आपला एक उमेदवार अमरावतीमध्ये उभा केला आहे. दिनेश बुप यांना त्यांनी उमेदवारी दिली आहे. तसेच बळवंत वानखेडे हे देखील काँग्रेसकडनं म्हणजेच महाविकास आघाडीकडनं उभे असल्यामुळे अमरावतीमध्ये आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महायुती, महाविकास आघाडी आणि प्रहार पक्षामध्ये या ठिकाणी अत्यंत चुरशीची लढत होईल. खासदार नवनीत राणे यांची ओळख करून द्यायची झाल्या तर महाविकास आघाडीचे सरकार असताना म्हणजेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मातोश्री बंगल्यासमोर जे काही हनुमान चालिसाची सगळी घटना घडली, त्यांनी हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना तुरुंगात जावं लागलं. त्यावेळी भाजपने किंवा इतर विरोधातील पक्षांनी एका महिला खासदाराला जेलमध्ये पाठवल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्या घटनेनंतर नवनीत राणे यांची ओळख एक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून होऊ लागली आहे. तसंच भाजपने देखील यंदा त्यांना उमेदवारी देताना याच सगळ्या गोष्टींवर लक्ष दिल्याचे म्हटले जात आहे. गेल्यावेळी त्यांच्याकडे राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा अन्य पक्षांची मतं मिळाल्यामुळे ते अपक्ष निवडून आले. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांना भाजपची जी मतं आहेत ती सोडून इतर समाजाची मतं असतील किंवा इतर मते असतील ती आपल्याकडे खेचून आणण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. प्रचारामधून प्रत्येक समाजापर्यंत पोहोचण्याचं, त्यांच्याशी संपर्क साधण्याचं एक मोठं आव्हान नवनीत राणा यांच्या समोर असणार आहे. बळवंत वानखेडे हे दर्यापूरचे काँग्रेसचे आमदार आहेत. यंदा महाविकास आघाडीने नवनीत राणा यांच्या विरुद्ध त्यांना उमेदवारी दिली आहे. तसेच प्रहार पक्षाने देखील म्हणजे बच्चू कडू हे महायुतीत असून देखील ते कायम आपल्याला त्यांच्या विरोधात वक्तव्य किंवा विधानं करताना दिसतात. त्यामुळे दिनेश बुब या उमेदवाराला त्यांनी अमरावतीचं तिकीट दिलंय. त्यामुळे या तिरंगी लढतीत कोणाचा विजय होतो हे 4 जून रोजी आपल्याला कळणारच आहे. मात्र 2019मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नवनीत राणे यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा मोठा पराभव केला होता. नवनीत राणा या अपक्ष लढत असून देखील त्यांनी 5 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवलं होतं. त्यामुळे यंदा देखील त्याचा काही फायदा होतो. तसेच महायुतीमध्ये 3 पक्ष तसेच इतर लहान मोठे पक्ष सामील असल्यामुळे याचाही फायदा नवनीत राणा यांना होण्याची शक्यता आहे. मात्र महायुतीतच नवनीत राणा यांना काहीसा विरोध आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा त्यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून माजी खासदार शिवसेना नेते आनंदराव अडसूळ हे नाराज असल्याचं दिसतंय. त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. महायुतीतीलच अपक्ष आमदार प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू देखील नाराज आहेत. त्यामुळे या अंतर्गत नाराजीचा फटका आपल्याला लोकसभेत बसू नये किंवा मतदानाच्या वेळी बसू नये याची काळजी राणा यांना घ्यावी लागणार आहे. त्यासाठी भाजपचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कशा प्रकारचं नियोजन करतात किंवा कशा प्रकारे नाराजी असलेल्या नेत्यांना या ठिकाणी समजावलं जातं किंवा त्यांची नाराजी कशी दूर केली जाते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्यामुळे रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. काही 2019च्या काही निवडणुका किंवा काही मतदारसंघाच्या निवडणुका पाहिल्या
वंचितच्या उमेदवाराने जी मतं खाल्ली होती त्याचा फटका काँग्रेसला किंवा इतर पक्षांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे यंदा देखील जर तसंच झालं, जे अपक्ष उमेदवार उभे आहेत किंवा आनंदराज आंबेडकर उभे आहेत ते किती मतं घेतात, त्याचा फायदा नेमका कोणाला होतो हे देखील आता समजणं थोडं अवघड आहे. जर त्यांनी जास्तीची मतं घेतली तर ते शक्यता अशी आहे की काँग्रेसला देखील मत विभाजन होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे त्यांनी देखील काही प्रमाणात काळजी घेणं आवश्यक आहे. महायुतीच्या नवनीत राणा यांना किंवा बळवंत वानखेडे असतील यांना अपक्ष उमेदवारांचा असेल किंवा नवनीत राणा यांना महायुतीतील अंतर्गत नाराजीचा फटका बसतो का, हे आता आपल्याला 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे. या चौरंगी लढतीत कोणता उमेदवार विजयी ठरतो हे आता आपल्याला 4 जूनला कळेलच. तसेच जनता जनार्दन पुन्हा एकदा नवनीत राणा यांना संधी देणार की वेगळा पर्याय निवडणार हे आता आपल्याला 4 तारखेला कळेलच. मात्र सध्या ज्या काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभा महाराष्ट्रात असतील, देशभरात होत आहेत, त्यावेळी ते नागरिकांना, जनतेला खूप मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन करतात. प्रत्येक बूथवर जाऊन 2019च्या निवडणुकीचे रेकॉर्ड मोडण्यासाठीचे सकाळच्या वेळेत जास्त मतदान करण्याचं आवाहन त्यांच्याकडनं केलं जातं. तसेच ऋतम मराठीतर्फे देखील देशातील जनतेला आवाहन करण्यात येते की तुम्ही तुमच्या लोकशाहीचा अधिकार बजावावा, जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं. देशात एक सक्षम सरकार निवडून आणण्यासाठी लोकशाहीने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार नक्की वापरावा. तसेच अमरावती लोकसभेचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.